तर गणपत गायकवाडांच्या गोळीबारानं महाराष्ट्रात राजकीय गुंडाराज सुरू असल्याचा आरोप सुरू झालाय। महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाले का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। पाहूयात। पोलीस ठाण्यात गुंडा आमदाराचा गोळीबार, महाराष्ट्राचा बिहार झालाय का? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला जबाबदार कोण? गणपत गायकवाडांच्या पोलीस ठाण्यातील गोळीबारानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचं अधोरेखित झालंय। लोकप्रतिनिधींना पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आमदार जर खुलेआम गोळीबार करू लागले तर सामान्यांना त्यांना जाब विचारण्याची हिम्मत कशी होईल असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। गोळीबार करणारे गणपत गायकवाड गुन्हेगार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पीआयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे। त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे। पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यामुळेच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची हिम्मत आमदारांमध्ये आल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही, मग तो आयपीएस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीने बदली करा। कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे। पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील राजकीय गुन्हेगारीकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय। मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारीत सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे। मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय। जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी, कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? खासदार श्रीकांत शिंदेंनीही या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे, सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे। त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ही पोलिसांकडून अपेक्षित आहे। महाराष्ट्रातलं राजकारण हे सुसंस्कृत होतं, शालीन होतं, पण गणपत गायकवाड हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा भेसूर चेहरा बनू पाहतात का असा प्रश्न निर्माण झालाय। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।